या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का मला सांगा? या आईच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का मला सांगा पोरीनो? या आई बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का? सांग मला पोरी, या आई बापाला तुम्ही लाचार करणार का पोरीनो? पप्पा पप्पा मला का तुझा बाप डोळ्यासोबत मार मिठी बापाला सांग बापाला, पप्पा जीव गेला तरी बेहतर पप्पा, मी कुठलं व्यसन करणार नाही पप्पा, मी आत्महत्या करणार नाही पप्पा. पप्पा मी तुमची मान झुकून देणार नाही पप्पा. पोलीस स्टेशनला तर मी तुम्हाला कधीच उभं करणार नाही पप्पा. माझ्या मनाच्या विरोधात तुम्ही लहानपणापासून कधीच काय केलं नाही, आता तर तुम्ही कसं कराल पप्पा? आय एम सॉरी पप्पा, आय लव्ह यू पप्पा. मोबाईलच्या दुनियेत हरवलेल्या मुलामुलींना आपल्या जन्मदात्या आईवडिलांचा विसर पडत चालला आहे. काळाची पावलं ओळखून वेळीच नव्या पिढीला संस्कारक्षम बनवा. गाभाऱ्यातील देवाऐवजी घरातील आईवडिलांना परमेश्वर मानून त्यांची पूजा करा, म्हणजे तुमचं आयुष्य कोहिनूर हिऱ्याप्रमाणे चमकेल, असा संदेश प्रसिद्ध व्याख्याते डॉक्टर वसंत हंकारे यांनी दिला. वंदूर ग्रामपंचायतच्या वतीने आयोजित नाते लेकीचे आणि मात्या पित्यांचे आजची सामाजिक गरज या विषयावर हंकारे बोलत होते. वंदूरच्या सरपंच सौभाग्यवती धनश्री देवी घाडगे यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम घेण्यात आला. विद्यामंदिर वंदूरच्या पटांगणावर झालेल्या या कार्यक्रमाला आबाल वृद्धांनी मोठी गर्दी केली होती. अंगावर शहारे आणणारी हंकारे यांनी मांडलेली आई वडिलांची वसंतवाणी ऐकताना गावकरी गहीवरून गेले होते. या कार्यक्रमाला धनराज घाडगे, उपसरपंच सागर बागणे, माजी सरपंच सबिता हिरेमठ, मालूबाई कांबळे, दीपाली कांबळे, डॉक्टर संभाजी रणदिवे, रवी बागणे यांच्यासह महिला बचत गटाच्या पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. जरा हात वर कराल का लेकरांनो? कोणाकोणाचे मम्मी पप्पा इथे हात वर करा आणि माझ्या सैक उभा राहा, जागेवरती उभा राहा पोरीनो. चला जागेवरती उभा राहा, जागेवरती उभा राहा. कोणाकोणाचे मम्मी पप्पा आहेत जागेवर उभं राहायचंय आणि इथं माझ्या समोर यायचंय. चाल लवकर ये, इथं ये, समोर ये माझ्या, ये पोरी ये, समोर ये माझ्या समोर ये, चाल इथं ये लवकर ये, इथं ये माझ्या समोर उभी राहा पोरी, चाल माझ्या समोर उभी राहा, चाल ये इथं ये, लवकर ये, लवकर ये, इथं ये, इथं माझ्या जवळ लेकरा ये इकडे ये, चाल लवकर, चाल चाल, हा ये लवकर, ये बाळा ये. सगळ्यांनी नीट ऐकायचंय रे, छत्रपतींचे शपथ आहेत, कोणी आपली जागा सोडायची नाही. पोरी इकडे बघ, माझ्या नजरेत नजर घाल. काय तुला हिप्नोटाइज करायला आलो नाही बघ, कुठला धर्म आणि कुठली जात सांगायला आलो नाही, कुठल्या पक्षाचा झेंडा घेऊन आलो नाही बघ पोरी मी. इकडे बघ, आज तुला तुझ्या काळजामध्ये तुझा बाप आणि तुझी आई पेरायला आलोय बघ, आज नाही तर परत कधीच नाही. आता नीट ऐकायचं रे बघ, मेल्यानंतर बापाला जाळतात, मेल्यानंतर बापाला जाळतात पोरीनं चूक. मेल्यानंतर बापाला जाळत नाहीत, मेल्यानंतर त्याचं फक्त निर्जीव शरीर जाळतात. पण पोरीनं जर आपल्यामुळे आपल्या आई बापाला मान खाली घालावी लागली ना ग पोरी, जिवंतपणी आई बापाची चिता रोज घरात जळत असते आणि रोज आपण त्या चितेला अग्नी देत असतो पोरीनो. आणि खरं सांगू का पोरीनो, जिवंतपणीचं मरण लई वाईट आहे पोरी, ना जगता येतं ना मरता येतं बघ. आणि सगळ्यात मोठं पाप जर काय असेल तर जन्म दिलेल्या त्या माऊलीला हे जिवंतपणीचं मरण देणं. इकडे बघ, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, ही माऊली जर आमच्या आयुष्यामध्ये नसती ना ग पोरीनं, तर छत्रपती नसते, बुद्ध नसते, कोणीच नसतं बघ पोरी. या माऊलीच्या मायेच्या, प्रेमाच्या, संस्काराच्या वटवृक्षाखाली एक रोपट वाढतंय, ज्या रोपट्याचं नाव साला बाप आहे पोरी. आणि हा बाप आज तुझ्या समोर उभा आहे, ही आई तुझ्या समोर उभी आहे पोरी. इकडे बघ, आजपर्यंत आम्हाला असं वाटलं आईच आमच्यासाठी रडली ना आमच्या आईलाच आमच्या वेदना कळाल्या पोरीनो. हात जोडून सांगू का ग, या माऊलीला वेदना आमच्या कळणारी तर 9 महिने 9 दिवस राहिलोय की ग पोरी. ही आई आपल्यासाठी रडते, पण हात जोडून आज सांगतो, आई इतकंच, आईच्या खांद्याला खांदा लावून रात्रीच्या अंधारात शेताच्या बांधावर जिथं आपला बाप काम करत असतो तिथं आपल्या डोळ्यातला एकही अश्रू न दाखवता आपल्या लेकरांच्या साठी आई इतकंच, आईपेक्षा एक पाऊल पुढे टाकून जर हंबरडा फोडून कोण रडला असेल तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पोरीनो. हा बाप आणि ही आई आज तुझ्या समोर उभे आहे बघ पोरी. इकडे बघ, 1 वर्षाचं व्हायचं बघ पोरी, 1 वर्षाचं व्हायचं, कशाचाही विचार करायचा नाही, सगळी जळमट तोडून टाकायची आणि 1 वर्षाची होतीस
तेव्हा जशी बापाला कडकडून मिठी मारत होतीस ना ग पोरी, तशीच मिठी आज बापाला माझ्या समोर मारायची. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत ती मिठी सोडायची नाही पोरी. इकडे बघ, बापाच्या डोळ्यात टच करून पाणी आलं पाहिजे आणि बापाने तुला विचारलं पाहिजे, हे माझ्या लेकी. तेव्हा बापाला हळूच सांगायचं, पप्पा आजपर्यंत मी तुम्हाला सांगू शकली नाही, पण आज सांगते पप्पा, माझा तुमच्यावर लय जीव आहे पप्पा, माझा तुमच्यावर लय जीव आहे. पुरी आज नाही तर परत कधीच नाही. जा पळत पळत आणि तुझ्या आई बापाला अगोदर कडकडून मिठी मार पुरी. चाल जा पुरी जा, आणि तुझ्या आई बापाला अगोदर कडकडून मिठी मार पुरी. चाल मार मिठी पुरी. ए पुरी, हा तुझा बाप आहे बघ पुरी, हा तुझा बाप आहे. या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का मला सांगा? या आईच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का मला सांगा पोरीनो? या आई बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का? सांग मला पोरी. या आई बापाला तुम्ही लाचार करणार का पोरीनो? या आई बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकून निघून जाणार का पोरीनो? या आई बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकून निघून जाणार का? काय चूक आहे ग या आई बापाची? तुला लहानाचं मोठं केलं ही चूक आहे का ग पोरी? हे पोरी, तुझ्यासाठी रात्रंदिवस झिजला ही बापाची चूक आहे का ग पोरी? तुझ्यासाठी झिजला ही बापाची चूक आहे का ग पोरी? सांग मला पोरी, या बापाची काय चूक आहे पोरी? सांग मला या बापाची काय चूक आहे? या बापाच्या डोळ्यातले अश्रू सांग मला पोरीनो. या बापाला तुम्ही पोलीस स्टेशनला उभं करणार का? या बापाला तुम्ही लाचार करणार का पोरीनो? सांगा हे सगळ्या पोरीनो. चला बापाच्या एकदा पायावरती डोकं टेका. टेका पोरी, टेकाव गा, टेकाव. चाल टेकाव पोरी, टेकाव. हा 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 तुझा देव आहे पोरी, हा तुझा देव आहे पोरी. ए पोरी, ही तुझी देवी आहे बघ पोरी. हात जोडून सांगतोय पोरी, ए पोरी, हात जोडून सांगतोय, या बापाला कधी लाचार करू नका. या आई बापाच्या तोंडावर कधी तुम्ही थुंकू नका पोरीनो. या आई बापाच्या तोंडावर तुम्ही कधी थुंकू नका. या आई बापाच्या तोंडावर तुम्ही कधी थुंकू नका. खाली बसलेल्या सगळ्या पोरीनी पोराने आपला उजवा हात एका मिनिटासाठी वरती करा. चला खाली बसलेल्या शाळेच्या कॉलेजच्या पोरानी पोरीने चाल उजवा हात वरती कर. चल ठेव आपल्या डोक्यावरती, ठेव डोक्यावरती. आज नाही तर परत कधीच नाही बघ. ठेव डोक्यावरती. डोळ झाक पुरा. हे पुरी डोळ झाक. 1 वर्षाची होतीस तेव्हा ज्या बापाला डोळ्यासमोर आण डोळ्यासमोर, आण डोळ्यासमोर तुझ्या बापाला. तुला बाप नाही तर तुझ्या आईला डोळ्यासमोर आण, तुझ्या शिक्षकांना डोळ्यासमोर आण. मी तुझा बाप आहे, मला डोळ्यासमोर आण. चाल आणि घे शपथ. पप्पा पप्पा आला का तुझा बाप डोळ्यासमोर? मार मिठी बापाला सांग, बसवून बापाला, पप्पा जीव गेला तरी बेहतर पप्पा, मी कुठलं व्यसन करणार नाही पप्पा, मी आत्महत्या करणार नाही पप्पा. पप्पा मी तुमची मान झुकून देणार नाही पप्पा. पोलीस स्टेशनला तर मी तुम्हाला कधीच उभं करणार नाही पप्पा. माझ्या मनाच्या विरोधात तुम्ही लहानपणापासून कधीच काय केलं नाही. आता तर तुम्ही कसं कराल पप्पा? आय एम सॉरी पप्पा. आय लव्ह यू पप्पा. आय लव्ह यू पप्पा. माझं तुझ्यावर लई प्रेम आहे. हे तुला